सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण हळदी कुंकवासाठी जी सजावट करतात त्याची एक सोपी अशी पद्धत बघणार आहोत. अगदी सोप्या अशा पद्धतीने 3 ते 4 मिनटामध्ये तुम्हाला हळदी कुंकवाचे डेकोरेशन करता येईल. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा. अशा प्रकारे फुलांच्या 3 माळीने सजावट करून घ्यायची. अशा प्रकारे पितळाचे ताट घ्यायचं, त्यामध्ये गोलसर अशी फुलांची, झेंडूच्या फुलांची किंवा असतील त्या फुलांची अशी गोल आकारात सजावट करून घ्यायची. झेंडूचे कसे छान वाटतात, कलरफुल झेंडूची फुलं घेतलेली आहेत मी. त्याच्या पाकळ्यांचा चुरा असा टाकून घ्यायचा. किती सुंदर वाटत आहे बघा. छान असं डार्कमध्ये सजवून घ्यायचं. आणि मग विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपल्याकडे जी आहे ती अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून घ्यायची. पूजा पण करून घ्यायची विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची. छान असं हळदी कुंकवाने सजवून घ्यायचं विठ्ठल रुक्माईला. त्यांच्यासमोर छोटंसं असं प्लेट ठेवून घ्यायचं आणि त्यामध्ये तिळगुळ टाकायचे. हा सणच आपला तिळगुळचा आहे ना, मकर संक्रांती. किती सुंदर वाटत आहे बघा हे डेकोरेशन. अगदी सोप्या अशा पद्धतीने पण खूप छान, खूप सुंदर असं दिसणारं. हळदी कुंकवाचा साचा ठेवायचा. माझ्याकडे कैरीच्या साच्यामध्ये होतं तर मी ते ठेवले. अशा प्रकारे हिरव्या बांगड्यांनी सजावट करून घ्यायची. खूप सुंदर वाटते या प्रकारची सजावट. सुहासिनीबाईची निशाणी असते ना हिरव्या बांगड्या, मग छान असं सजवून घ्यायचं. किती सुंदर दिसत आहे बघा तुम्ही. मग देवावरती पण एक फूल ठेवून घ्यायचं. दिसायलाही छान वाटेल आणि आपल्या हाताने देवाची पूजा पण होईल. आणि मग खालच्या साईडला पण अशा प्रकारे हिरव्याच बांगड्यांनी छान असं गोल आकारामध्ये सजवून घ्यायचं. किती सुंदर दिसत आहे, पाहू शकता तुम्ही सगळे. मधोमध अशी एक बांगडी ठेवायची. मग त्यामध्ये झेंडूच्या फुलाचा जो चुरमा आपण केलेला आहे ना तो टाकून घ्यायचा छानशा आकारामध्ये. मग त्याचं लुक असं दिसून येतं. कितीतरी सुंदर वाटत आहे, बघू शकता तुम्ही लोक.